नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या पोलीस पथकाने अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी धडक कारवाई करत परराज्यातून गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 20 लाख रुपये किमतीचा 60 किलो गांजा जप्त करण्यात आला असून 2 परराज्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत नियमित पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त बातमीदारांमार्फत पांढरी पूल पाथर्डी मार्गावर बोलेरो पिकअपमधून गांजाची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून मिरी शिवार परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित बोलेरो पिकअप क्रमांक MP 46 ZE 0539 अडवून झडती घेतली असता वाहनात लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. वाहनातील दोन्ही इसम परराज्यातील असल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी गांजा व वाहन जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजा कुठून आला व कुणाला विक्रीसाठी नेला जात होता याचा सखोल तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुब, उपपोलीस अधीक्षक नीरज राजगुरू, उपविभागीय पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, संदीप ढाकणे, निवृत्त आगरकर तसेच पोलीस हवालदार बाबासाहेब बडे, संभाजी कुसळकर, पोलीस कॉन्स्टेबल इजाज सय्यद, कानिफनाथ गोफणे, म्हस्के, संजय जाधव, ज्ञानेश्वर इलग, सागर बुधवंत, भगवान टकले, अक्षय लबडे यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे पाथर्डी तालुक्यासह परिसरात अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली असून ड्रग्समुक्त समाजासाठी कठोर भूमिका घेणाऱ्या पाथर्डी पोलीस विभागाच्या कामगिरीचे नागरिकांकडून जोरदार कौतुक होत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, पाथर्डी, अहिल्यानगर. पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज दिनांक 6/1/2026 रोजी पहाटे PSI ढाकणे व इतर स्टाफसह ते मिरी दूर क्षेत्राच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक पांढऱ्या रंगाची पिकअप गांजा मुद्देमाल घेऊन येत आहे. तर त्यांनी आम्हाला कळवले की असं आहे. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही कारवाई करा. त्यानुसार त्यांनी ती पाठलाग करून त्याची झडती घेतली असता एक ड्रायव्हर व त्याचा जोडीदार असे दोघंजण मिळून आले आणि त्यांनी आम्ही मध्य प्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगितले आणि गाडीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये गांजा सदृश पदार्थाचा वास येत होता. आम्हास कळवल्यामुळं मग आम्ही सदरची इन्फॉर्मेशन डायरेक्ट उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांना दिली, तसेच तहसीलदार पाथर्डी यांना दिली आणि स्टाफ आणि पंचासह मिरी येथे जाऊन पंचनामा केला. त्यावेळेस त्या पिकअपमध्ये 68 किलो गांजा रुपये 20,41,000 किमतीचा तसेच 7 लाख रुपये किमतीची पिकअप मिळून आली आणि ती पंचनामा करून जप्त केली. आता पुढील गुन्हा दाखल करून पुढील तपास आम्ही करत आहोत. धन्यवाद. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.